अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे रविवार 18 जानेवारी 2026, वर्षाची पहिली अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या। आता मौनी अमावस्या जी आहे ती माघ महिन्यात येणारी अमावस्या, जी मौन, संयम, आत्मशुद्धी, दान, पितृदान, तर्पण यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र अशी मानली जाते। या मौनी अमावस्याला आपण जास्तीत जास्त मौन पाळणे, कुणाशी जास्त वाद न घालणे, कुणाशी जास्त न बोलणे, वादाच्या गोष्टी न करणे किंवा कुणाला वाईट न बोलणे यासाठी अतिशय महत्त्वाचे। समजा चुकूनही तुम्ही कुणाला एखादा वाईट शब्द वापरला किंवा वाईट बोलला तर त्याचं पाप तुम्हाला लागल्याशिवाय राहत नाही। म्हणून उद्या जास्तीत जास्त मौन पाळा आणि सेवेमध्ये राहा। आता या दिवशी काही सेवा उपाय केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो बघा। कारण काय असतं, प्रत्येक अमावस्या ही लक्ष्मीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आणि अमावस्या जी आहे बघा, आपण दिवाळीच्या अमावस्याला लक्ष्मीपूजन करत असतो, त्याच पद्धतीनं प्रत्येक अमावस्याला असं काहीतरी विशिष्ट महत्त्व आणि विशिष्ट गोष्टी करायच्या असतात। तर उद्या आपल्याला मौनी अमावस्याला गुप्त असं दान करायचं आहे आणि त्यानंतर पंचबलिदान करायचं आहे। आता हे गुप्त दान आणि पंचबलिदान करताना तुम्हाला त्याचा काय फायदा होणार आहे तर बघा, तुमच्या घरातले आजारपण, कटकटी, भांडणं, पैशाच्या अडचणी, आर्थिक अडचणी, त्यानंतर तुमच्या घरामध्ये पितृदोष असतील, दरिद्रता असतील, अडकलेले कामे मार्गी लागण्यासाठी, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला उद्या काही दान करायचे। आता पंचबलिदान करणं म्हणजे काय बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही गाईला एक बिना तेलाची चपाती खायला घालायची। मग ही बिना तेलाची चपाती तुम्ही गाईला खाऊ घालत असताना ज्यावेळेला तुम्ही जेवण बनवता, कणिक मळता, त्यावेळेला पहिली चपाती बिना तेलाची करा आणि तुमच्या आसपास जिथे गाय किंवा गाईचा गोटा असेल किंवा गोशाळा असेल तिथं नेऊन तुम्ही न चुकता उद्या तेवढा वेळ तुम्ही काढा की गुप्त पंचबलिदान करण्याचा फायदा होईल। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, मुंग्यांना खाऊ घालायचं। आता मुंग्यांना काय खाऊ घालायचं, कारण प्रत्येक जीवामध्ये पितृ आपले असतात। मुंग्यांना काय खाऊ घालायचं तर गव्हाचं पीठ आपण थोडंसं तव्यावरती किंवा कढईमध्ये भाजायचं, त्यामध्ये खोबरं किसून टाकायचं, सुकं खोबरं घ्यायचं, थोडंसं ते किसायचं, त्या पिठामध्ये ते खोबरं आणि पीठ भाजायचं आणि हे तुम्ही मुंग्यांना खाऊ घालायचं। त्यामुळं काय होतं, छोटे छोट्या जीव जे असतात ते अन्न खाऊन आपल्याला अन्नदान केल्याचं आणि पितृंना दान केल्याचं फळ मिळत असतं। तिसरी गोष्ट कोणती तर बघा, आपण ज्यावेळेला आपल्या घरामध्ये कोणी एखादी व्यक्ती गेलेली असते त्यावेळेला आपण 10व्या दिवशी 12व्या दिवशी श्राद्धला आपण काय करत असतो, कावळ्याला दही भात खायला घालत असतो। तर उद्या प्रत्येक अमावस्याला तर तुम्ही नक्कीच ठेवत जा, दररोज शक्य असलं तर 12 वाजता दही भात ठेवत जा। ह्याच्यासारखं तुम्हाला पितृंना शांत करण्यासाठी कोणताही उपाय नाही। मग उद्या काय करायचं, मौनी अमावस्या आहे, 1 वाटी भात बिना मिठाचा करायचा, त्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाही, वेगळा भात बनवायचा, त्या भातावरती दही आणि थोडेसे काळे तीळ ठेवायचे आणि हे तुम्ही घराच्या टेरेसवर, खिडकीमध्ये, बाल्कनीमध्ये, अंगणामध्ये जिथं कावळा येऊन खाईल अशा पद्धतीनं ठेवायचं, तिथं 1 वाटी पाणी भरून ठेवायचं। ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। जर कावळ्याला तुम्ही दही भात ठेवला तर तुम्हाला पितृंचा आशीर्वाद नक्की मिळतो। चौथं, कुत्र्याला तुम्ही मोहरीच्या तेलाची चपाती काय करायचं, ज्यावेळेला तुम्ही शेवटची चपाती बनवता त्या चपातीला तुम्ही थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आणि हे चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालायची। 5वं, मंदिरामध्ये 5वं दान काय आहे, पंचबलिदानमधलं 5वं दान जे आहे ते मंदिरामध्ये एखादी गोष्ट तुम्ही दान करायची। मग तिथे तुम्ही काय करा, दक्षिणा द्या, नारळ अर्पण करा, अगरबत्ती, कापूर किंवा फळं ठेवा, हे दान तुम्ही मंदिरात करू शकता। त्यामुळं तुम्हाला ह्या पंचबलिदानाचं फळ तर नक्कीच मिळेल। आता गुप्तदान काय करायचं बघा, गुप्तदान म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट दान केली
आणि तुम्ही जाहिरात केली किंवा एखाद्या शेजारच्या व्यक्तीला संबंधिताला तुमच्या कोण जवळचे आहेत त्यांना हां आज मी हे दान केलं बघा, आज मी ते दान केलं बघा, हे असं सांगता. बऱ्याच लोकांना अशी सवय असते, वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल किंवा अजून कुठे शाळा असतील तिथे वस्तू द्यायच्या आणि पेपरमध्ये जाहिराती किंवा बातमीला जाहिराती द्यायच्या, आम्ही हे दान केलं. असं बिलकुल करू नका. मी बऱ्याच वेळेला वृद्धाश्रममध्ये अन्नदान करते किंवा अजून काय करते, पण मी पब्लिसिटी अजिबात करते. असं हे मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय, तर तुम्ही सुद्धा न सांगता हे गुप्तदान करायचे. आता हे गुप्तदान तुम्ही कुठे करायचं, मग एखाद्या वृद्धाश्रममध्ये अन्नदान करा, स्वेटर दान करा किंवा ब्लँकेट दान करा, चप्पल दान करा. भिकारी असतील किंवा एखादा गरजू व्यक्ती असेल त्याला तुम्ही ह्या फुटपाथवरची असेल किंवा गरीबातला गरीब ज्याला खरंच त्या वस्तूची गरज आहे त्या व्यक्तीला तुम्ही चप्पल द्या, ब्लँकेट द्या, स्वेटर द्या, कपडे द्या, अन्नदान द्या. ह्यामुळं तुम्हाला ह्या गुप्तदानाचा आशीर्वाद मिळेल. पब्लिसिटी करून कुठलंही दान करू नका, जाहिरात करून कुठलंही दान करू नका, त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला गुप्तदान करता येईल तेवढं करा. आणि बलिदान हे नक्की करा. पंचबलिदान म्हणजे तुम्ही त्या लोकांना दान करणे. त्यामुळे नक्की तुम्ही हे पंचदान किंवा गुप्तदान नक्की करा. त्यामुळे तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी दूर होऊन तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर पैसा यायला सुरू होईल, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, त्यानंतर धनप्राप्ती वाढेल, ऐश्वर येईल, दरिद्रता घरातली दूर होईल, पितृदोष दूर होतील, अडकलेली कामे मार्गी लागतील. मग तुमची कुठली अडकलेली कामे असेल, व्यवसायात असेल, नोकरीत असेल, लग्नातल्या अडथळे असतील, संतान प्राप्तीचे अडथळे असतील, मुलांच्या नोकरी संदर्भातले अडथळे असतील, कुठलेही अडथळे तुमच्या आयुष्यात असतील ते सगळे ह्यानं दूर होतील. तुमच्या घरातले सगळे प्रश्न सुटतील, घरात सुख समृद्धी आरोग्य भरभराट नक्की. त्यामुळे नक्की हे उद्या मौनी अमावस्येला तुम्ही उपाय करायचे. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. मौनी अमावस्येच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातले सगळे अडथळे, अडचणी, दुःख, दारिद्र्य, पितृदोष दूर झालेत आणि तुमच्या घरात खूप सुख समृद्धी आल्या असं मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.